उद्या महाविकास आघाडी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करणार आहे। विधान भवन परिसरामध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे। शपथविधी संदर्भात महाविकास आघाडीचे नेते उद्या पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं सुद्धा कळतंय। उद्या सकाळी 10 वाजताची बैठक आहे। आज आमची सगळ्या प्रकारची चर्चा झाली। काही चर्चेत प्रसार माध्यमांच्या पुढे आम्हाला नाही सांगता येणार, पण उद्या 10 वाजता आम्ही सगळ्या आमदारांना बोलवलं आहे। तिथे आम्ही चर्चेमध्ये आम्ही ठरवू, पण हा बहिष्कार आजच्या पुरतीच होता। उद्या आम्ही बहिष्कार मीन्स आज शपथ घ्यायचा ना, हा निर्णय होता बहिष्कार म्हणजे काय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, नेमका काय घडलेलं आहे? महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण शपथविधी संदर्भात मात्र काहीही स्पष्टता दिलेली नाहीये। उद्या सकाळी 10:30 वाजता महाविकास आघाडीचे सगळे नेते, सगळे आमदार हे एकत्र येतील आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर एक प्रातिनिधिक स्वरूपातलं आंदोलन करतील। मात्र त्यासोबतच अशी देखील माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील, महापुरुषांच्या प्रतिमांसमोर नतमस्तक होतील आणि त्यानंतर शपथविधी संदर्भातला ते आपला निर्णय जाहीर करतील। आजचा जर आपण घटनाक्रम बघितला तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतलेली नाही। मातोश्रीवरती सुद्धा नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली। काय नेमकं करायचं आहे याचा निर्णय झाला। त्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी सुद्धा काही काँग्रेस आमदार एकत्र आले होते। त्याच्यामुळे उद्या सकाळी पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन सर्व आमदार हे विधान भवनाकडे रवाना होतील आणि त्यानंतर एक शक्ती प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न असेल। मार्केटवाडीमधील ग्रामस्थांची असणारी मागणी, त्यांच्या प्रति काँग्रेस आमदारांमध्ये असणारी भावना ही दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। एकंदरीतच बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या या मागणीसाठी एक प्रातिनिधिक स्वरूपातला निषेध किंवा आंदोलन हे अशा प्रकारचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर केलं जाईल। आज सुद्धा आपल्याला बघायला मिळालं की महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेता हेच दाखवण्याचा प्रयत्न केला होता। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी।